स्त्रियांच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आणि सामाजिक आरोग्य किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? पीसीओडीची तक्रार तिला केव्हापासून होती तर ती 10वीत असताना तिचे वडील सडन हार्ट अटॅकमुळे गेले ओके. आणि त्या मुलीवरती त्या घटनेचा एवढा परिणाम झाला, म्हणजे ती त्या धक्क्यातून बाहेर नाही पडली लवकर. त्याच्यामुळे तिचे मेन्सेस वरती, जे की खूप रेग्युलर, अगदी काही नव्हतं, नॉर्मल मुलीसारखी मुलगी होती, त्यानंतर तिचे वर्षभर पिरियड्स आले नाहीत आणि वर्षभरानंतरच्या जी तिच्यामध्ये जे बदल झाले की तिच्या चेहऱ्यावरती संपूर्ण दाढी मिशांचे केस आले, डोक्यावरचे केस पूर्ण गेले, अंगावरती पूर्ण केस आले, म्हणजे सगळे ते. आता तुम्ही एचबीचं खूप गोष्ट महत्वाची सांगितली, पण आता एचबी ज्यांचा 10 आहे तर त्यांचा तो टिकावा आणि वाढावा, आणि ज्यांचा कमी आहे त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे किंवा काय उपाय त्याच्यावर केले पाहिजे? म्हणजे महिलांच्या मध्ये एचपीचं प्रमाण इतकं कमी का आहे, तर बेसिकली पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सतत केलं जाणारं दुर्लक्ष. घरामध्ये शिळं अन्न खाणं हे कोणाचं काम आहे, तर ते महिलेचं. महिलेचं काम वेट लॉस, वेट गेन करणं, महिलांचं त्याच्याकडे फार कॉन्शियसली बघतात त्याच्याकडे, तर ह्याचा आरोग्यावर परिणाम कसा होतो? पण आपल्या लाईफस्टाईलमुळे माझं वजन वाढलेलं आहे, तर मला फक्त त्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायचे आहेत. बरोबर. जसं की आपण बोललो की थायरॉइड कमी झाला पाहिजे, पण मुळात मला हे जाणून घ्यायचं की थायरॉइड होतो कशामुळे आणि महिलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त काय? मानसिक ताण तणाव, जो स्ट्रेस आपल्याला जाणवतो, हे खरं तर सगळ्यात मोठं कारण आहे थायरॉइड. ते स्त्रियांच्यामध्ये 80% महिलांच्यामध्ये आढळतो. आणि आपण जर स्टेजेस बघितले, आता महिलांनी साधारण कुठल्या वयापासून आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे? आता एक आपल्याकडे जी जनरली गोष्ट आहे की मासिक पाळी, ह्याच्यावर घरामध्ये किंवा असं उघडपणे बोललं जातं, ते एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यावर काय उपाय केले पाहिजे किंवा कसं त्याला घेतलं पाहिजे त्या विषयावर? अंगावर कमी जास्त प्रमाणात जातं, गाठी पडतात, तर मग कधी कधी असं होतं की आईच म्हणते की ठीक आहे, हे नॉर्मल आहे. मॅडम, आता ही अनियमित पाळी येते, तर ह्याच्यावर काय सोल्युशन आहे? कुठली काळजी घेतली पाहिजे? युजली काय होतं की 28 ते 30 दिवसांची सायकल आपल्याला पाहायला मिळते, पण काही स्त्रियांच्यामध्ये असं होतं की आता जर अलीकडे आपण जर हल्ली पाहिलं तर स्तन आणि गर्भाशयाचे आजार असतील, कॅन्सर असतील, ते मोठ्या प्रमाणात वाढतात, तर त्याची लक्षणं काय आहेत एकंदर आणि त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे? मॅडम, जो व्हाईट डिस्चार्ज होतो हा चिंतेचा विषय आहे. हो, अर्थात खरं तर त्याला सिरियसली पाहिलं पाहिजे, पण होतं काय, ऑलमोस्ट 10 पैकी 7 ते 8 जणींना व्हाईट डिस्चार्जची तक्रार असते आणि बरेच जणींना असं वाटतं की हे नॉर्मल आहे. ते नॉर्मल असू शकतं कधी. बऱ्याचदा आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की झोपेचा अभाव आणि चुकीचा आहार, तर याचं महिलांच्या आरोग्यावर जो गंभीर परिणाम होतो, तर ह्याचं बॅलन्सिंग कसं करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी के भांडवलकर. सत्ता मंचच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्त्री आरोग्याबद्दल, जे विषय अजूनही अनेक घरांमध्ये उघडपणे बोलले जात नाहीत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुषमा पाटील मॅडम, ज्या स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित समस्या, आजार आणि त्यावरच्या सोपे उपाय अतिशय समजण्यासारख्या भाषेत सांगतात. मासिक पाळी असतील, हार्मोनल बदल असतील, गर्भधारणा असेल, मानसिक ताण किंवा रोजच्या धावपळीत दुर्लक्षित राहणारे आरोग्य, आज आपण या सगळ्या विषयावर मोकळेपणाने चर्चा करणार आहोत. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग देखील होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मॅडम, नमस्कार. नमस्कार. कशा आहात? छान. तुमचं सत्ता मंचच्या व्यासपीठावर खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर आज आपण जो विषय निवडलाय ते स्त्रियांच्या आरोग्याबद्दल आहे. बरोबर. कारण बरेचदा काय होतं की कामाच्या ओघात, कुटुंबाच्या ओघात स्त्रिया स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कुटुंबाचं आरोग्य ते जपतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. तर काय केलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी, की स्त्रियांनी काय काळजी घेतली पाहिजे? बेसिकली काय आहे की जरी आज काळ बदलला असला तरी सुद्धा स्त्री स्वतः बदललेली नाहीच आहे. म्हणजे बरोबर. किती पुढारलेल्या जगामध्ये वावरतीये, इंडिपेंडेंटली काम करतीये, घर सांभाळतीये, पण होतं असं की प्राधान्य हे कुटुंबाला दिलं जातं, मुलांना दिलं जातं, घरातल्या वडीलधाऱ्यांना दिलं जातं आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी तिचं दुर्लक्ष स्वतःकडे होतं किंवा एक गृहीत धरणं म्हटलं जातं ना, तेही होतं. म्हणजे अर्थात ते घरच्यांकडून सुद्धा होतं बरोबर. की चाललंय बाबा. आणि असं होतं की छोट्या मोठ्या किरकोळ तक्रारी ज्या असतात की अंग दुखतंय किंवा थकवा जाणवतोय, ठीक आहे बाबा, आज खूप धावपळ झाली किंवा माझं आज जास्त काम झालं, यामुळं मला होतंय का, एवढं म्हणून मग ते
विश्रांती घेतली की बरं वाटेल असं म्हणून बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. पण हेच दुर्लक्ष पुढे जाऊन कधी-कधी मोठ्या आजारांना सुद्धा निमंत्रण देतात. बेसिकली महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारे आजार कुठले कुठले आहेत? महिलांच्या मध्ये प्रामुख्याने तर पाळीच्या संदर्भाने जे आजार आपल्याला दिसतात त्यामध्ये पीसीओडी आहे. मासिक पाळीची अनियमितता म्हणजे अंगावरचं कधी जास्ती जाणं, कमी जाणं किंवा त्यामध्ये गाठी असणं, त्या बरोबरीनं व्हाईट डिस्चार्जचा त्रास होणं, जे की खरंच म्हणजे कुणीही उघडपणे बोलत नाही. पण व्हाईट डिस्चार्जचा त्रास हा प्रचंड वेदनादायी असतो आणि त्यामुळं त्या स्त्रीला मांड्या दुखणं, कंबर दुखणं किंवा पाळीच्या जागी खाज येणं, ताप येणं किंवा कसकसल्यासारखं वाटणं अशा तक्रारी जाणवू शकतात. आणि त्यानंतर त्या बरोबरीनं आहे थायरॉईडसारखा आजार आहे, जो खूप आज गंभीर स्वरूप धारण करतोय. कारण अनफॉर्च्युनेटली 80% महिला त्याला बळी पडतायत. बरोबर. आणि त्याचं परत कारण तेच आहे, की केलं जाणारं दुर्लक्ष किंवा असंही होतं, की थायरॉईड आहे मला समजलंय, मी एक सर्टन गोळी घेतेय आणि ती गोळी मला आयुष्यभर घ्यायची आहे. या गैरसमजाखाली जे काही चाललं असतं, दिवस ढकलण्याचं काम, की बरोबर. रिपोर्ट्स नॉर्मल असतात, गोळी तर सुरू आहे. काही वेळेला 6 महिन्यांनी किंवा वर्षांनीच रिपोर्ट केले जातात. पण ती गोळी जी आहे ती वर्षानुवर्षे घेतली जाते आणि त्याचा जो दुष्परिणाम आहे, गोळीचा नाही म्हणत आहे, पण त्या थायरॉईडच्या आजाराला दुर्लक्षित केल्याचा जो दुष्परिणाम आहे, तो पुढे जाऊन मानसिक आरोग्यावरती प्रचंड परिणाम करतो. मग चिड-चिड, मूड स्विंग्ज, इरिटेशन, अँक्झायटी, डिप्रेशन, रडायला येणं, छातीत धडधडणं, थोडंसं काम केलं तरी थकल्यासारखं होणं किंवा झोप खूप जास्त येणं किंवा न येणं किंवा झोपले 6-7 तास झोप झाली तरी शांत झोपेचं ते फिलिंग नाही येणं आणि मग हातपाय दुखणं, मानपाठ दुखणं, हातापायांना मुंग्या येणं, मग पोटाच्या तक्रारी आहेत, ॲसिडिटी आहे, अशा अनेक तक्रारी जाणवतात. मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या एक सिस्टमशी रिलेटेड आहे, बरोबर. जी की एंडोक्राईन सिस्टम आहे. म्हणजे पीसीओडी असेल, जे की पाळीशी रिलेटेड तक्रारी दाखवते. थायरॉईडसारखा आजार असेल, तोही एंडोक्राईन सिस्टमशी रिलेटेड आहे. आणि मग पुढे जाऊन अशा महिलांच्या मध्ये आजकाल बघतो आपण, की महिलांच्या मध्ये डायबिटीजचं प्रमाण सुद्धा खूप वाढतं. कारण अगदी त्याला बरोबर. कारण हे आहे, की आपण एका आजाराकडं दुर्लक्षित होतोय आणि त्यातूनच आपण दुसऱ्या आजाराला निमंत्रण देतो. तर अशा अनेक तक्रारी आपल्याला महिलांच्या संदर्भाने जातात आणि जे खूप कॉमन आहे, नगण्य मानलं जातं, ते म्हणजे एचबी कमी असणं, बरोबर. रक्ताल्पता. आणि असं होतं ना, की एखाद्या महिलेचं एचबी 10, 10.5 असेल, तर तिला आकाश ठेंगणं असतं. म्हणजे वाह! माझं एचबी किती छान आहे, असं म्हणून ते नाचत असतं. कारण अल्मोस्ट म्हणजे 8च्या खालीच युजुअली आपल्या महिलांच्यामध्ये एचबी पाहायला मिळतं. पण एचबी कमी असण्याचा परिणाम जो आहे, तो म्हणजे तुमच्या हाडांवरती देखील त्याचा परिणाम होतो. अगदीच. तुमची कार्यक्षमता कमी होते. म्हणजे जिथं तुम्ही 100% करू शकता, ऑक्सिजनचा पुरवठा जर तुमच्या शरीराला नाही झाला, सेल्सला नाही झाला, तर अर्थात तुम्ही ते जे कोणतंही काम आहे, ते इफिशियंटली करू शकणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सततचा थकवा जाणवणं, हातापायांना गोळे येणं, क्रॅम्प्स येणं किंवा अतिरिक्त जास्त थंडी वाजणं, हे सुद्धा एक एचबी कमी असण्याचा परिणाम दिसून येतो. म्हणजे तळहात तळपाय थंड पडतात आणि यातून मग वाताची दुखणी सुरू होतात. मग कॅल्शियमचं डेफिशियन्सी असेल, व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी असेल, की ज्याच्याकडे सर्रासपणे निग्लेक्टच केलं जातं किंवा तपासणी कधी-कधी असं होतं, की तपासणी महाग आहे म्हणून तपासणीच केली जात नाही आणि मग त्याच्यावरती उपचार सुद्धा घेतले जात नाहीत. त्यामुळं असं न करता जे छोट्या-छोट्या तक्रारी, किरकोळ तक्रारी सुद्धा जर जाणवत असतील, तर डेफिनेटली तुम्ही चेक केलं पाहिजे. त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. कारण स्त्री हा घराचा, पर्यायाने समाजाचा कणा आहे. ती अगदी जर बरोबर. सुदृढ असेल, तर घर सुदृढ आहे, कुटुंब सुदृढ आहे, समाज सुदृढ आहे. ती जर आजारी पडली, तर अर्थात तो कणा मोडून मोडणार जाईल. आहे. फॅमिली डिस्टर्ब होते. येस. आता तुम्ही एच-बीचं खूप गोष्ट महत्त्वाची सांगितली. पण आता एच-बी ज्यांचा 10 आहे, तर त्यांचा तो टिकावा आणि वाढावा आणि ज्यांचा कमी आहे, त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे किंवा काय उपाय त्याच्यावर केले पाहिजेत? आता पहिली गोष्ट आपण याची एचबी कमी होण्याची कारणं हे हं. सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे महिलांच्या मध्ये एचबीचं प्रमाण इतकं कमी का आहे? तर बेसिकली पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःकडे केलं जाणारं दुर्लक्ष. हं, आता दुर्लक्ष अशा अर्थाने मी रिपीटेडली म्हणते, हं. की घरामध्ये शिळं अन्न खाणं
हे कुणाचं काम आहे तर ते महिलेचं काम. महिलेचं काम. म्हणजे रात्रीचा पोळी भाजी किंवा भाकरी शिल्लक राहिली, भात शिल्लक राहिलं, की दुसऱ्या दिवशी ते परतून खाणं, हं. चिवडा करून खाणं, अशा पद्धतीचं किंवा चहा चपाती सकाळी सकाळी खाणं, ह्या गोष्टी केल्या जातात. आणि हे पर्युषित अन्न म्हणजे शिळं अन्न जे आहे ना, हे मेटाबॉलिझम बिघडवतं. म्हणजे इवन दो तुम्ही त्यानंतर किंवा घरात जे काही शिळं खाताय त्याच्या गव्हाची क्वालिटी सुद्धा तुमची खूप छान आहे. हं. सगळं चांगलं आहे. तुम्ही अगदी निवडक माल घेताय. पण या गोष्टीमुळे जर तुमचं मेटाबॉलिझम बिघडलं, तर तुम्ही जे काही घेताय ते आयर्न असेल, कॅल्शियम असेल, प्रोटीन असतील, तुमच्या शरीराला ते घेताच आलं नाही, टिकवताच आलं नाही, हं. तर तुम्ही ऑफकोर्स डेफिशियंट होणार आहात. सेकंड थिंग आहे की पाळीच्या संदर्भाने ज्या तक्रारी म्हणजे काही महिलांच्या मध्ये असं होतं की पाळी सुरू झाल्यानंतर 15 दिवस, 3 आठवडे खूप अंगावरचं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांचं एचबी कमी व्हायला लागतं. तर ही एक आपण असं म्हणूया की क्लिनिकल कंप्लेंट आहे किंवा आजार आहे. त्याच्याकडे आपण व्यवस्थित पाहिलं पाहिजे. किंवा दुसरा जो पार्ट आपण बघितला तर की आयर्न असणारे घटक खाल्ले पाहिजेत, असं होत नाही. आणि म्हणून मग किंवा नॉनस्टिकचा वापर जास्ती होतो. त्याच्या अगेन्स्ट जर आपण भाज्यांमध्ये लोखंडी कढई, लोखंडी तवा अशा पद्धतीचे जरी आपण युटेन्सिल्स वापरायला सुरुवात केली किचनमध्ये, तरी आपल्याला आयर्न आपल्याला मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खजूर, मनुके, डाळिंब, अंजीर यांसारखे पदार्थ हे खाण्यामध्ये असलेच पाहिजेत किंवा रोजच्या खाण्यामध्ये ते प्रत्येक स्त्रीनं घेतले पाहिजेत. त्या बरोबरीने शिंगाडा म्हणजे असं होतं की खूप भाज्या खूप चांगले परिणाम देतात, पण बरोबर. ते आपल्याला माहिती नसतात किंवा कधी-कधी त्याची चव आपल्याला आवडत नाही, म्हणून ते आपलं खाणं होत नाही. शेवगा आहे, शेवग्याच्या पानांची भाजी अतिशय उत्तम आहे आयर्न वाढवण्यासाठी. कॅल्शियम देखील त्याच्यातून मिळतं. पण मग ह्या छोट्या-छोट्या गोष्टीच आपल्याकडून राहून जातात आणि मग वाढतं जंक फूड जे आहे ते, आपली बदलती जीवनशैली. म्हणजे मी अगोदर पण बोलले, की बाहेर आपण वर्किंग वुमन आहोत किंवा ऑफिस आहे. सो माझं 12 तास जर मला ऑफिसमध्ये थांबायचं आहे, तर ऑफकोर्स काहीतरी बाहेरचं खाणं होणार आहे किंवा मग ते पॅक्ड किंवा जे पण म्हणू ना प्रोसेस्ड फूड्स खाणं जास्ती होणार आहे. तर त्याचा परिणाम देखील आपल्या पचनावरती होतो आणि म्हणून आपण या सगळ्यांमध्ये डेफिशियंट राहू शकतो. अजून एक जे फॅड आहे, की वेट लॉस वेट गेन करणं. महिलांचं त्याच्याकडे फार कॉन्शियसली बघतात त्याच्याकडं. तर ह्याचा आरोग्यावर परिणाम कसा होतो? अर्थात वजन हा सगळ्यांच्याच बाबतीत खूप जवळचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. हं. आणि अर्थात प्रत्येकजण आपलं वजन मेंटेन राहावं म्हणून कार्य करतच असतो. फक्त हे मेंटेन करण्यासाठी काही गोष्टी फक्त आपल्याला फॉलो करायच्या आहेत. खूप असं स्ट्रगल त्याच्यासाठी गरजेचं नाहीये, की जर तुम्हाला कोणताच आजार नाहीये, पण आपल्या लाईफस्टाईलमुळं माझं वजन वाढलेलं आहे, तर हं. मला फक्त त्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायचे आहेत. बरोबर. जसं की म्हणजे ब्रेकफास्ट, मग नंतर लंच, मग नंतर संध्याकाळी स्नॅक्स, मग मध्ये आधी काहीतरी खाणं आणि मग लेट नाईट डिनर. असं जर शेड्यूल असेल तर डेफिनेटली तुमचं वजन वाढणार आहे. कारण अध्यशन जे सांगितलेलं आहे, रिपीटेड खाणं जे आहे, ते कुठेतरी आपलं वजन वाढवायला मदतच करतं. त्या अगेन्स्ट 2 वेळा जेवणं हे अतिशय उत्तम आहे, प्रकृती नियमाला धरून आहे. तर 2 वेळेचं तुमचं व्यवस्थित जेवण, पुरेपूर आहार हा झालाच पाहिजे. मग त्या जेवणामध्ये तुम्ही सगळं पोळी, भाजी, भात, कोशिंबीर, सलाड जे काही घ्यायचं ते त्या दरम्यान तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता आणि तुमचं वजन नियंत्रित राहू शकतं. आता दुसऱ्या गोष्टी आजाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर थायरॉइड सारखा आजार आहे जिथं अनकंट्रोल्ड वेट गेन होतं, की तुम्ही काहीही करा तुमचं वजन वाढणार आहे अनटिल अँड अनलेस तुमचा थायरॉइड जोपर्यंत कंट्रोलमध्ये राहत नाही तोपर्यंत. म्हणजे तुम्हाला अगोदर कशावरती काम करायचं आहे तर थायरॉइड माझा बरा होतोय का यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. मग एकदा का थायरॉइड तुमचा कंट्रोलमध्ये राहिला, तुमच्या गोळीचं प्रमाण कमी झालं, बंद झालं, की अर्थात तुमची ग्लँड स्वतःहून नॅचरली काम करणार आहे, जे तुमचं मेटाबॉलिझम देखील सुधारणार आहे आणि त्याचा परिणाम वजन मेंटेन करण्यामध्ये डेफिनेटली होणार आहे. त्यानंतर पी-सी-ओ-डी सारखा आजार आहे, की ज्याच्यामध्ये सुद्धा वजन वाढणं ही एक मुख्य तक्रार आहे आणि आजकाल आपण बघतोय, की अगदी वयात येणाऱ्या मुलींमध्ये देखील पी-सी-ओ-डीचं प्रमाण खूप आहे. त्यामुळं पी-सी-ओ-डी हा देखील
एक कारणीभूत घटक आहे वजनाच्या संदर्भाने. तर अशा संदर्भाने काही तक्रारी असतील तर अगोदर त्या आजाराला ट्रीट करणं खूप गरजेचं आहे. आणि मग आपण डाएट आणि या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपण करूच शकतो. फक्त आपण योग्य ते निदान, योग्य ते उपचार होणं गरजेचं आहे. आता आपण बोललात की थायरॉइड कमी झाला पाहिजे. पण मुळात मला हे जाणून घ्यायचं की थायरॉइड होतो कशामुळं आणि महिलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त काय? आता थायरॉइड खरं तर हा अनुवंशिक आहे आणि आता कारण जर बघायला गेलं तर मानसिक ताण, तणाव, जो स्ट्रेस आपल्याला जाणवतो, हे खरं तर सगळ्यात मोठं कारण आहे थायरॉइड होण्यामध्ये. बरोबर. आणि स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांच्यामध्ये 80% महिलांच्यामध्ये आढळतो. आणि आपण जर स्टेजेस बघितल्या किंवा अवस्था बघितल्या ना, तर पहिली जी आहे ज्यावेळेला ती मुलगी वयात येते, ती अवस्था, ती स्टेज जी आहे, त्यावेळेला शरीरामध्ये हार्मोन्सचं प्रचंड मोठं वादळ उठतं. हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे थायरॉइड होण्याचे चान्सेस तिथे जास्ती आहेत. त्यानंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणजे एखादी स्त्री जर प्रेग्नंट असेल, तर तिला देखील थायरॉइड होण्याचे चान्सेस वाढतात. आणि थर्ड स्टेज आहे ती म्हणजे मेनोपॉझल एजमध्ये देखील थायरॉइड होऊ शकतो. ह्या 3 स्टेजेसमध्ये हार्मोन्समध्ये बरेचसे चेंजेस किंवा उलथापालथ होत असते आणि त्याच्यामुळे थायरॉइड होण्याचे चान्सेस स्त्रियांच्यामध्ये आपल्याला अधिक पाहायला मिळतात. मग याच्यावर स्ट्राँगली उपाय कोणते आहेत की त्याच्यामुळे पूर्णपणे थायरॉइड बरा होईल? अ, तसे तर स्ट्रॉंगली उपाय द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकमध्ये अर्थातच आहेत. कारण हायपोथायरॉइड सारखे जे आजार आहे, थायरॉइडमध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळतात. एक हायपोथायरॉइड, हायपरथायरॉइड आणि गोइटर किंवा गलगंड गळ्याला येणारी हं. सूज. तर हायपोथायरॉइडचे पेशंट जास्त आढळतात, ज्याच्यामध्ये वजन वाढणं आणि जी गोळी आहे, ती तुम्हाला आयुष्यभर घेणं हे मुख्य आपल्याला दिसून येतं. आता ह्या ज्या तक्रारी आहेत, म्हणजे त्याच्याबरोबरची चिडचिड, मूड स्विंग, इरिटेशन, अँक्झायटी ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिसणार आहेत त्या आहेतच. आता ह्या गोळीचं गंमत अशी आहे, की समजा आज मितीला एखाद्या पेशंटला थायरॉइड डिटेक्ट झाला आणि तो अगदी TSH त्या महिलेचा 10च्या घरात आहे आणि तिला 12.5 MCGची गोळी सुरू आहे. तर कालांतराने ती गोळी वाढत जाते. मग ती 12.5 पासून 25 वरती जाईल, 50 वरती जाईल, 75 वरती जाईल आणि हळू-हळू, हळू-हळू असे अनेक महिने, अनेक वर्ष गेल्यानंतर ते एक असं होतं, की तो कंट्रोल त्याच्यावरती राहत नाही. बरोबर. का? तर तुम्ही त्या ग्लँडला बरं करण्यासाठी प्रयत्न नाही केलेला. त्या ग्लँडमधून निघणारे हार्मोन्स कमी पडले आणि म्हणून आपण त्याला सप्लिमेंट किंवा एक जसं आपण आयर्न कमी झालं तर विटकोबॉल सारखे किंवा फॉलिक ॲसिडचे आपण सप्लिमेंट घेतो. पण ते तात्पुरतं आहे. तसं ही गोळी तुम्हाला रोज का घ्यावी लागते? तर ते 24 तासामध्ये त्याचा जो काही इफेक्ट आहे तो जातो आणि नेक्स्टच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत ती गोळी घ्यावी लागते. मग ही जी लाईफटाईम घेण्याची गोष्ट आहे, त्याला फक्त काय करायचंय, की त्या ग्लँडला जी काम कमी करते, तिला परत रिएक्टिव्हेट करायचं आहे. आणि बरोबर. म्हणून थायरॉइड रिएक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम TATCमध्ये राबवला जातो. ज्याच्या अंडर ते थायरॉइड ग्लँड रिएक्टिव्हेट देखील होते आणि डिटॉक्सिफिकेशन केल्यामुळे आपले जे मेटाबॉलिझम बिघडलेलं आहे, लिव्हर फंक्शनिंग जे बिघडलेलं आहे, कारण याच्यामध्ये लिव्हर, आपले गट्स आणि किडनीज यांचा खूप मोठा रोल आहे T3च्या कन्व्हर्जनमध्ये. आणि म्हणून हे ज्यावेळेला डिटॉक्सिफिकेशन होतं त्यावेळेला थायरॉइड हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. गोळी तुमची पूर्णपणे बंद होऊ शकते आणि तुमच्या कंप्लेंट्स तर डेफिनेटली शुअरली पूर्णपणे जाऊ शकतात. तसंच आपल्या हायपरथायरॉइडच्या बाबतीत सुद्धा आहे. हायपरथायरॉइडचे पेशंट तर अगदी अल्मोस्ट 95% पेशंट पूर्णपणे रिकव्हर्ड होतात. जिथं आपण आधुनिक शास्त्राच्या तुलनेत पाहिलं तर हा जो पर्सेंटेज आहे, हं. हे प्रचंड मोठं आहे कारण आधुनिक शास्त्रामध्ये त्याला उपायच नाही आहे. एक गोष्ट आहे की रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन करणं किंवा तुमची सर्जरी करून थायरॉइड ग्लँड काढून टाकणं किंवा सर्टन गोळी आहे ती तुम्हाला कॉन्स्टंट दिली जाते. कालांतराने जो हायपरचा पेशंट आहे तो हायपोथायरॉइडमध्ये कन्व्हर्ट होतो आणि म्हणजे एक आजार बरा केला, पण दुसऱ्या आजारात लँड झाला म्हणजे तुम्ही पूर्ण बरे झालात का? तर नाही. बरोबर. अंटिल अँड अनलेस तुम्ही तुमच्या शरीरावरती किंवा मूळ कारणावरती काम करणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्या आजाराला बरं केलं असं होत नाही. आता महिलांनी
साधारण कुठल्या वयापासून आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे? तसं तर सिन्स प्युबर्टी म्हणजे मुलगी वयात येतानापासूनच काही गोष्टींची आपल्याला काय म्हणतो कटाक्षाने टेस्ट करणं गरजेचं आहे. जर म्हणजे पाळी सुरू झाली तर मुलीला मेनार्के सुरू झालं, तर त्यावेळेला तिला जर सुरुवातीच्या काळामध्ये पाळीची अनियमितता असेल किंवा अंगावरचं खूप जास्त जातंय, फ्लो खूपच जास्त आहे, ॲब्डोमिनल पेन आहे, पोट प्रचंड दुखतंय, की जिथं गडागडा लोळावं लागतं किंवा सुट्टीच घ्यावी लागते. अशा ज्या कंडिशन आहेत त्यावेळेला तुमचं पहिलं जे अगोदर बोललं तसं एच-बी कमी होण्याची शक्यता तिथे जास्त असते. त्यामुळं अॅनिमियासारखी कंडिशन तर नाही आहे ना, हे पाहणं गरजेचं आहे. कारण या प्युबर्टी एजमधल्या मुलींच्यामध्ये ना, आयर्न ऑलरेडी युटिलाइज केलं जातं कशासाठी? तर हाडांच्या वाढीसाठी किंवा ग्रोथसाठी त्याचं युटिलायझेशन होत असतं. आणि या दरम्यान जर मासिक पाळीतून रक्तस्राव जास्त झाला म्हणून एच-बी कमी झालं, तर तिथं आयर्न डेफिशियन्सीमुळं येणारा ॲनिमिया होऊ शकतो आणि ज्याच्यामुळं ती मुलं सतत थकलेली, चिडचिडी किंवा त्यांच्यामध्ये लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन हे सुद्धा पाहायला मिळतं. आणि मग या छोट्या-छोट्या गोष्टी वाटणाऱ्या छोट्या-छोट्या, पण पुढं जाऊन त्यांच्या ग्रोथवरती म्हणजे फिजिकलवरती तर आहेच, पण मेंटल ग्रोथवरती पण बराचसा वाईट परिणाम देतात. त्यानंतर म्हणजे प्युबर्टीच्या काळातच पी सुद्धा तुम्हाला डायग्नोस्ड होऊ शकतो, जर अशा पद्धतीच्या काही अनियमितता असेल तर. त्यामुळं पोटाची सोनोग्राफी करणं, हार्मोन्सच्या तपासण्या करणं हे अतिशय गरजेचं आहे. मेनोपॉझल काळामध्ये, पिरियडमध्ये जर अंगावरचं पांढरं जातंय किंवा खाज येते, व्हाजिनल ड्रायनेस आहे, तर पॅप सारखी गोष्ट आहे, ती तपासणी केली पाहिजे. 30 ते 40च्या दरम्यान ज्यावेळेला आपण असं म्हणू, की मिड 30s टू मिड 40s मध्ये हं. आता आजकाल मेनोपॉज दिसतो किंवा आपण पेरिमेनोपॉझल पिरियड असं म्हणूयात, की त्या दरम्यान आपली सुरुवात होते मेनोपॉजच्या प्रक्रियेला. कारण मेनोपॉज ही एका दिवसात, एका महिन्यात घडणारी गोष्ट नाहीये. तर ती अगदी वर्षभरापासून ते 4-5 वर्षापर्यंत सुद्धा मेनोपॉझल तक्रारी स्त्रियांच्यामध्ये दिसू शकतात. त्यामुळे तिथं देखील पोटाची सोनोग्राफी करणं, अ, वेळोवेळी ब्रेस्ट तपासणी देखील करणं, की काही वेळेला असं होतं, की ब्रेस्टमध्ये गाठी जाणवतात किंवा ब्रेस्टमधून सेक्रिशन येतं. काही वेळेला निपल्सचा आकार बदलतो किंवा इन्व्हर्टेड निपल्स हे देखील एक काय म्हणतो साईन असू शकतं गंभीर आजाराचं. तर अशा तक्रारी जर जाणवल्या, तर त्या कंडिशननुसार, त्या तक्रारीनुसार ह्या तपासण्या हे करणं गरजेचंच आहे. आणि अगदी नसतील तरीसुद्धा आफ्टर 35 हे प्रत्येक महिलेनं स्वतःची हार्मोनल तपासणी करणं गरजेचं आहे. स्वतः किंवा डॉक्टरकडे जाऊन ब्रेस्ट तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर पॅप सारखी जी तपासणी आहे ते करणं गरजेचं आहे. आता आजकाल HPV व्हॅक्सिनेशन सारखे व्हॅक्सिन्स सुद्धा आलेले आहेत. त्यामुळं अगदी मुलींपासून ते 40च्या महिलांमध्ये देखील हे व्हॅक्सिनेशन दिलं जातं कॅन्सर रोखण्यासाठी. आपण एक स्त्री आहात आणि एक डॉक्टरही आहात. तर आम्हाला हे जाणून घ्यायचं की एक डॉक्टर स्वतःची काळजी कशी घेतात? हां, हा जास्त छान प्रश्न आहे. स्त्री असण्याबरोबर डॉक्टर आहे, त्यामुळं मला पहिलं माझं लक्ष जातं ते कोणत्याही सिम्प्टमवरती जातं. हं. एखादं लक्षण जर दिसत असेल, तर अर्थातच स्त्री म्हणून तेवढी संवेदनशील आहे आणि तेवढं समजू शकते, की काही गोष्टी ह्या खूप डेलिकेटलीच हँडल कराव्या लागतात. पण असं होतं, की स्त्री ही काही काळामध्ये ना, म्हणजे जसं की मेन्स्ट्रुअल सायकल सुरू असताना तिचे काही भावनिक स्पंदनं उठत असतात आणि त्यावेळी ती भरपूर इमोशनल देखील होत असते किंवा आपण असं म्हणू की जे पेरिमेनोपॉझल पिरियड आहे किंवा आफ्टर 40s थोडेसे जास्त हळव्या होतात. तर त्यांना म्हणजे मानसिक धैर्याबरोबरच आपण लक्षणं देखील तिथे ट्रीट करणं गरजेचं आहे. त्यामुळं मी असं म्हणेन की उलट हे माझ्यासाठी जास्त सोपं जातं कारण मी एक स्त्री म्हणून त्या पेशंटना डेफिनेटली समजू शकते. त्या स्टेजेसमध्ये तिला होणाऱ्या तक्रारी देखील समजू शकते. आणि अनेकदा असं होतं, की अ, या सगळ्या ज्या अवस्था आहेत, स्टेजेस आहेत, ज्या प्रत्येक स्टेजवरती ती स्त्री
एक वेगळ्या नवीन रूपामध्ये येत असते. त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये देखील ते बदल घडत असतात आणि त्या बदलानुसार तिला बदलावं देखील लागतं आणि हे कधी-कधी आपण असं म्हणू की द्वंद्व आहे आणि ज्याच्यामध्ये तिची शारीरिक कुचंबना देखील होते आणि कधी-कधी मानसिक कुचंबना देखील बरोबर. होते. त्यामुळं या दोन्ही गोष्टी खरं तर एक स्त्री आणि डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की ते जास्त स्त्री रुग्णेसाठी जास्त उपयोगी पडतं. बरोबर. आता एक आपल्याकडे जी जनरली गोष्ट आहे, की मासिक पाळी ह्याच्यावर घरामध्ये किंवा असं उघडपणे बोललं जात नाही. तर एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं, की ह्याच्यावर काय उपाय केले पाहिजे किंवा कसं त्याला घेतलं पाहिजे त्या विषयाला? आता खरं तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या घरामध्ये ओके असू दे हे असं होतं की एक जर समजा मुलीला त्रास होत असेल किंवा तिला पाळी सुरू झाली आणि खूप पोट दुखतंय किंवा अंगावरचं कमी जास्त प्रमाणात जातंय, गाठी पडतात. तर मग कधी-कधी असं होतं की आईच म्हणते की "ठीक आहे, हे नॉर्मल आहे." हं. किंवा हे मलाही तुझ्या वयामध्ये असताना सुरुवातीला असंच व्हायचं आणि होईल ते नंतर लग्न वगैरे झाल्यानंतर होईल नॉर्मल. तर ह्या सगळ्या मिथ्स आहेत. ज्या गोष्टी जिथं जाणवतात आणि जिथं गरज आहे तिथं थोडंसं सिरियसली पण घेतलं पाहिजे. त्यामुळं एक तर पहिलं लाज म्हणजे ती मुलीला जरी त्रास झाला असला तर कदाचित ती तेवढी फ्रँकली किंवा ओपनली बोलू शकते का? ती तेवढी मनमोकळेपणाने आपल्या तक्रारी मांडू शकते का? हा विचार पण तिथं खूप महत्त्वाचा आहे. आणि यासाठी खरं तर शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये हे शिकवण दिली पाहिजे. हं. म्हणजे मी मागच्या 15-20 दिवस झाले असतील, आता आठवत नाही कोणत्या हं. सॅनिटरी नॅपकिनची ॲड होती. पण ती ॲड खरंच खूप टची होती, की म्हणजे एक आता आजकाल असं झालंय, की मेनार्के किंवा मासिक पाळी सुरू होण्याचं वय देखील बदललं. म्हणजे जे 12 किंवा 14 वर्षापासून पुढं जी मासिक पाळी सुरू व्हायची, ती आजकाल अगदी 8-9 वर्षांच्या मुलींमध्ये देखील मासिक पाळी सुरू होताना दिसते. म्हणजे आपलं प्युबर्टी एजच चेंज झालं. मग आता अशा परिस्थितीत जरी प्युबर्टी एज चेंज झालं असलं, तरी सुद्धा जे बालपण आहे, तिथं तुम्ही लगेच एकदम मोठे नाही होत. मग बरोबर. त्या मुलींच्यामध्ये अशी खूप मनामध्ये भीती असते किंवा गैरसमज असतात. मग त्या मुलींच्या मधला संवाद तो दाखवलाय, की कदाचित मी असं केलं म्हणून मला पनिश केलं का देवानी? हं. किंवा मला शिक्षा दिली का? किंवा मग मी आता मरणार आहे का? इथपर्यंतच्या त्या चर्चा असतात. मग ही जी भीती आहे किंवा जे काही त्यांच्या मनामध्ये चाललेले गोंधळ आहेत, हे गोंधळ कुठं कमी होतील? तर पहिली गोष्ट एक आपल्या घरामध्ये जी आपली आई करू शकते, आपली बहीण करू शकते किंवा मोठे वडीलधारी एखादी व्यक्ती करू शकते. दुसरं शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये मुलांच्या मधली ही न्यूनगंड किंवा हा जी भीती आहे, ती काढली पाहिजे. जेणेकरून ही मुलं स्पष्टपणे, मनमोकळेपणाने संवाद साधतील. डॉक्टरांशी येऊन भेटतील. बरेचदा असं होतं, की आजकाल काय होतं, की शाळा कॉलेजेसमध्ये म्हणताना मुलं इंटरनेटचा वापर करतात आणि मग इंटरनेटवरती काही गोष्टी सर्च करतात. पण मग सगळ्या गोष्टी तुम्हाला इंटरनेटवरती नाही मिळत किंवा चुकीचे किंवा असू शकतील. चुकीच्या देखील कधी-कधी होऊ शकतात. तर इट्स बेटर की तुम्ही एखाद्या जाणकार व्यक्तीला भेटा, डॉक्टरांशी येऊन बोला, मनमोकळेपणाने बोला. असं नाहीये की प्रत्येक वेळेला डॉक्टर काहीतरी मोठंच काहीतरी सांगणार आहे. काही वेळेला फक्त काउन्सिलिंग देखील खूप गरजेचं असतं. मॅडम, सेक्स एज्युकेशन आहे किंवा लैंगिक प्रश्नांवर स्त्रियांनी मोकळेपणाने बोलू नये किंवा बोलूच नये, यात काय बदल व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अ, जसं आता मी अगोदरच बोलले, की याच्यावरती खरं तर काय म्हणतो आपण शिक्षकांनी, वडीलधाऱ्या माणसांनी हं. किंवा समाजानेच तेवढं मोकळं होणं गरजेचं आहे. जे की आजही आपण पाहतो, की तसं होताना दिसत नाही. कारण अ, हा विषयच मुळात ओपनली बोलण्याचा विषय नाहीये. हं. म्हणजे अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा त्या सगळ्या गोष्टी ह्या चोरून, लपून-छपून सगळ्याच गोष्टी होतात. पण अर्थातच प्रजनन क्षमता ही त्या सेक्स किंवा त्या एज्युकेशन शिवाय ती व्यवस्थित कळणारच नाहीये. असे कितीतरी कपल्स किंवा काय म्हणतो आपण जोड्या
आमच्याकडे येतात, की त्यांना खरंच माहिती नसतं, की अ, गर्भधारणा होत नाहीये. पण मग गर्भधारणा का नाही होत आहे? तर ओव्ह्युलेशन ज्यावेळेला होतं, ज्या दिवसांमध्ये होतं, त्याच दिवसांमध्ये जर शारीरिक संबंध आले तर आणि तरच गर्भधारणा होणार आहे. तुम्ही अगदी इतर वेळेला ओव्ह्युलेशनच्या इतर वेळेला तुमचे शारीरिक संबंध आले तरी तुम्हाला गर्भधारणा राहू शकत नाही, जरी तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तरी देखील. म्हणजे ही सुद्धा गोष्ट लोकांपर्यंत कळणं गरजेचं आहे. आणि इथं कुठेतरी मला असं वाटतं, की समाज आपणच कुठेतरी कारणीभूत आहोत, की आपल्याला देखील हेजिटेशन होतं घरात एखादं समजा आता घरात मुलं किंवा आपण फॅमिली पिक्चर बघतोय आणि एखादा काही सीन चाललेला आहे, इंटिमेट सीन आहे, तर लगेच असं होतं, गडबड होते घरात. गडबड होते, सगळ्यांचे चॅनल किंवा बदलले चॅनल जातात. बदलले जातात. तर हे करण्यापेक्षा मुलांना कळू देत नाही. एकदा जर मुलांना कळालं, की हा म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या दोघांनाही जर अ, मुलाला कळालं, की हां, मासिक पाळी काय असते, मुलींच्या मध्ये काय तक्रारी होतात, तर कदाचित तोही पुढे जाऊन त्याच्या पार्टनरला समजून घेऊ शकेल. मुलीला देखील या सगळ्या गोष्टींची जाणीव असली पाहिजे. म्हणजे काय होतं, की आपण असं बघत, की एखादं लहान मूल आहे आणि त्या लहान मुलाला आपण सांगितलं, की "हां, हे बाऊ आहे, हम्म. हात लावू नको, भाजतं, असं करायचं नाही." पण मग त्याच्या मनामध्ये एक जिज्ञासा असते किंवा उत्सुकता असते. का बरं? असं का म्हटलं? ते नेमकं त्या वस्तूलाच हात लावायला जाईल. पण बरोबर. ज्यावेळेला त्याला चटका बसेल ना, त्यावेळेला त्याला कळतं, की हां, खरंच काहीतरी होतं म्हणून मला सांगत होते. पण ही वेळ आपल्या प्युबर्टीच्या मुलांमध्ये येऊ द्यायची गरजच नाहीये. कारण त्यांना जर अगोदरच हे सेक्स एज्युकेशन जर मिळालं ना, तर त्यांची क्युरिओसिटी तिथंच कमी होणार आहे, तिथंच संपणार आहे. बरोबर. उलट ते वेल एज्युकेटेड होतील त्या दरम्यान. त्या शिक्षणामुळे ते वेल एज्युकेटेड होतील आणि त्यांना येणाऱ्या समस्या ते उघडपणे बोलतील. त्यामुळं हे एज्युकेशन मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी समाजाने सुद्धा तेवढं मोकळेपणा दाखवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. स्त्रियांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आणि सामाजिक आरोग्य किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? हा तर अतिशय जवळचा प्रश्न झाला प्रत्येकीसाठी. हम्म. कारण अर्थातच शारीरिक तक्रारी आपल्याला जाणवतात हम्म. किंवा हा बाबा दुखतंय, खुपतंय किंवा आज काय पाय दुखतायत, हे जाणवतं. पण बऱ्याचदा असं होतं, की तिच्या मनामध्ये काय चाललंय किंवा ती असं काहीतरी मेंटल क्रायसिसमध्ये अडकलीये का? हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. इव्हन कधी-कधी असं होतं, की त्या स्त्रीला सुद्धा हे कळत नाही. कारण एक सवय लागलेली असते, की प्रत्येक भावना ही दाबून ठेवायची. बरोबर. मग ते मला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं, तरी मी तिथं ते बोलणार नाही. मी मनामध्ये दाबून ठेवणार आणि मग तिथून कुठेतरी ते साठत राहतं आणि मग उद्रेक होतो आणि ह्या कंडिशनमुळं मग डिप्रेशन, अँक्झायटी, रडणं, चिडचिड होणं, ह्या सगळ्या गोष्टी मग तिथून येतात आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून मग थायरॉइडसारखं, पीसीओडीसारखा आजार डेफिनेटली होतो. आणि पीसीओडीची मी आणखीन एक कंडिशन तुम्हाला सांगते, की भावनिक जी गोष्ट आहे ना, म्हणजे असं नाही की फक्त ती चिडचिड, त्रागा असंच नाही. पण शोक, दुःख हे सुद्धा खूप कारणीभूत होती. 17-18 वर्षाची हां, 12वीत होती ती मुलगी. त्यावेळेला तिची मोठी बहीण तिला घेऊन आली होती. पीसीओडीची तक्रार होती तिची. आणि पीसीओडीची तक्रार तिला केव्हापासून होती, तर ती 10वीत असताना तिचे वडील सडन हार्ट अटॅकमुळे गेले. ओके. आणि त्या मुलीवरती त्या घटनेचा एवढा परिणाम झाला म्हणजे ती त्या धक्क्यातून बाहेर नाही पडली लवकर. त्याच्यामुळे तिच्या मेन्सेसवरती जे की खूप रेग्युलर अगदी काही नव्हतं, नॉर्मल मुलीसारखी मुलगी होती. त्यानंतर तिचे वर्षभर पिरियड्स आले नाहीत आणि वर्षभरानंतरच्या जी तिच्यामध्ये जे बदल झाले, की तिच्या चेहऱ्यावरती संपूर्ण दाढी मिशांचे केस आले, डोक्यावरचे केस पूर्ण गेले, अंगावरती पूर्ण केस आले. म्हणजे सगळे ते मेल जे कॅरेक्टरिस्टिक्स होते ते हार्मोन्स. सगळे म्हणजे तिच्यामध्ये दिसायला लागले. म्हणजे इतकं की तिला नंतर अगदी रोज माणसांसारखं शेव करायला लागत होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की ती मुलगी बिचारी मानसिक डिप्रेशनमध्ये गेली.
म्हणजे अर्थातच की तिचं जे पहिलं आयुष्य होतं आणि आताचं आयुष्य, तिनं बाहेर जाणं बंद केलं, मैत्रिणींशी बोलणं बंद केलं, घरात एकटी एका खोलीत बंद राहायची. आणि मग अर्थातच ती त्यावेळेला 12वी मध्ये होती. पण तिचं पुढचं करिअर, पुढं काय करणार ती? तिच्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झाल्या, बदलल्या. आणि म्हणून हे भावनिक जी गुंतागुंत आहे ना, ती वेळीच सोडवणं खूप गरजेचं आहे. जर नाही केलं तर अशा अनेक प्रकारच्या आपल्याला तक्रारी दिसतात. पाळीतले बदल तर अर्थातच आहेत. अगदी खूप जास्त सांगायचं झालं तर खूप मानसिक ताण असेल ना, तरी पाळीमध्ये पुढं-मागं होऊ शकतं. अगदी अंगावरचं पांढरं जाणं हे सुद्धा मानसिक ताणाचा एक परिणाम म्हणून आपल्याला दिसतोच दिसतो. आता सामाजिक आरोग्य मानसिक झालं आणि शारीरिक झालं. मग सामाजिक आरोग्य कसं असायला पाहिजे? सामाजिक आरोग्य जर ती मनाने चांगली म्हणजे फिट असेल, निरोगी असेल, शरीराने निरोगी असेल, तर अर्थातच ती समाजामध्ये तितक्या स्ट्रॉंगली, तितक्या निरोगीपणाने वावरू शकणार आहे. तिला कशाचं दडपण नसणार आहे आणि ती सक्षम आहे. तर सगळ्याच क्षेत्रामध्ये ती 100% एक पाऊल पुढं पुरुषांच्या नक्कीच चालू शकणार आहे. त्यामुळं आपण म्हणताना पण म्हणतो ना, आरोग्याची व्याख्या करताना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य ज्याचं चांगलं, त्याचं आरोग्य चांगलं. त्यामुळं तिचं शारीरिक, मानसिक आरोग्य चांगलं असेल, तर अर्थात ती सामाजिक आरोग्यामध्ये सुद्धा चांगली असणार आहे. मॅडम आता ही अनियमित पाळी येते, तर ह्याच्यावर काय सोल्युशन आहे? कुठली काळजी घेतली पाहिजे? आता आपण कारणं तर पाहिली. हं. अनियमित पाळी कधी-कधी काय होतं, की जसं म्हटलं पूर्वी पण, की ज्यावेळेला मुली वयात येतात, त्यावेळेला सुरुवातीचे एक 6 महिने कधी-कधी त्यांच्या पाळीमध्ये डिस्टर्बन्स जाणवू शकतो. म्हणजे अनियमितता, इरेग्युलरिटी अर्थात होऊ शकते आणि 6 महिन्यापर्यंत जर ती रेग्युलर नाही झाली, तर मात्र तुम्ही डॉक्टरांचं इकडं धाव घेतली पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला मात्र घेतला पाहिजे. आणि मग थायरॉइड किंवा पी सारखी तर तक्रार नाहीये ना, हे अवश्य जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर जो मानसिक ताण आहे, त्याच्यामुळे देखील पाळी अनियमित होऊ शकते. युजुअली काय होतं, की 28 ते 30 दिवसांची सायकल आपल्याला पाहायला मिळते. पण काही स्त्रियांच्यामध्ये असं होतं, की त्यांची नियमित पाळीच 21 दिवसांची असते सायकल. त्यामुळे 21 दिवसांमध्ये आले तरी सुद्धा ते नॉर्मल आहे. हं. अगदी 28 दिवसांची सायकल आहे, पण एखाद महिना जर 7 दिवस पुढे गेली किंवा 7 दिवस अगोदर आली, तरी देखील ते आत्ता 1-2 महिन्यामध्ये ते नॉर्मल समजावं. जर हे रिपीटेड होत राहिलं, तर मात्र मेन्सेस इरेग्युलर का झाले, या संदर्भाने तपासण्या मात्र गरजेच्या आहेत. आता पी-सी-ओ-डी असेल किंवा पी-सी-ओ-एस असेल, ह्याची मुळात कारणं काय आहेत? पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस हे खरं तर काय, की लग्ना अगोदरचं आणि लग्नानंतरचं नाव असं म्हणूयात आपण, की पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज ज्याला पूर्वी म्हणायचे ते आता सिंड्रोम आहे. कारण सिंड्रोम म्हणजे लक्षणांचा समुच्चय, अनेक बरोबर. लक्षणांचा समुच्चय. तर तिथं होतं असं पॉली म्हणजे मल्टिपल खूप आणि सिस्टिक म्हणजे सिस्ट बरेचसे असणं. ठीक. तर अशा प्रकारचा अपीअरन्स आपल्याला ज्यावेळेला ओव्हरीजमध्ये दिसतो, त्यावेळेला आपण त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम असं म्हणतो. आता काय होतं, की फॉलिकल्स जे सर्टन 4-5 फॉलिकल्स हे प्रत्येक ओव्हरीमध्ये तयार होतात. त्यातलं एक सर्टन फॉलिकल हे वाढतं आणि मग ते सर्टन अमाउंटमध्ये वाढल्यानंतर ते रप्चर होतं आणि मग ओव्हुलेशन आणि त्यानंतरची मग गर्भधारणा किंवा मग नंतर येणारी मासिक पाळी, असा तो त्याचा प्रवास असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हार्मोन्सचा मेजर रोल असतो, हे सगळं होण्यामध्ये. बरोबर. आता स्त्री हार्मोन आणि पुरुष हार्मोन दोघांच्या शरीरामध्ये असतात आणि म्हणून स्त्रियांच्या शरीरामध्ये ज्यावेळेला पुरुष हार्मोन वाढायला लागतात किंवा एंड्रोजन्स वाढायला लागतात, टेस्टोस्टेरोन वाढायला लागतात, त्यावेळेला त्या स्त्रीमध्ये पी सारखी लक्षणं दिसायला लागतात आणि म्हणून त्याच्या मासिक पाळीमध्ये देखील बदल होतात. चेहऱ्यावरती अनावश्यक केस येणं, लव येणं हे आपल्याला दिसायला लागतं. चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, वजन वाढणं, केस गळणं, चिडचिड होणं किंवा एक टिपिकल असा चेहऱ्यावरती हा भाग काळपट दिसणं आणि वजन वाढल्यामुळं मान का आखेमध्ये काळपटपणा येणं, अशा अनेक तक्रारी दिसतात. मग त्याच्या बरोबरीने चिडचिड, मूड स्विंग्स जे आहेत त्या तक्रारी देखील येतात.
आणि मासिक पाळी अनियमित असल्यामुळं मग काय होतं की यांच्यामध्येच पुढे जाऊन इन्फर्टिलिटीची देखील तक्रार दिसू शकते. त्यामुळं पीसीओडीची ही लक्षणं किंवा अगदी अ, मासिक पाळी अनियमित आहे किंवा वजनच वाढतंय, चेहऱ्यावरती पिंपल्स येतायत, अशा जरी तक्रारी असतील तरी एक प्रिकॉशन म्हणून काही तपासण्या करून घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. मॅडम, जो व्हाईट डिस्चार्ज होतं, हा चिंतेचा विषय आहे का? हो, अर्थात खरं तर त्याला सिरियसली पाहिलं पाहिजे. हं. पण होतं काय, की असं होतं की अल्मोस्ट 10 पैकी 7 ते 8 जणींना व्हाईट डिस्चार्जची तक्रार असतेच आणि बऱ्याच जणींना असं वाटतं की हे नॉर्मल आहे. ते नॉर्मल असू शकतं. कधी? तर फक्त आणि फक्त ओव्ह्युलेशनच्या काळामध्ये जे एक्सेसिव्ह सिक्रेशन होतं ते ओव्ह्युलेशनमुळे होऊ शकतं. पण अदर दॅन दॅट जर इतर वेळेला किंवा पाळीच्या अगोदरपासूनच जर अंगावरती पांढरं जातंय, खाज येतेय, वास येतोय किंवा खाजवल्यानंतर पाळीच्या जागी लालसरपणा आहे, सूज आल्यासारखं वाटतंय, संबंधांच्या वेळेला ते दुखतंय, चुणचुणतंय, अशा जर तक्रारी असतील तर डेफिनेटली ते नॉर्मल नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी जे असं होतं, की हिला आहे, तिला आहे, होतंच हे नॉर्मलच आहे, असं नाहीये. पाळी ही खरं तर काय म्हणू आपण एक आजार नाहीये. ज्याला आजार म्हणून समजलं जातंय, तो आजार नाहीये. ही नैसर्गिक गोष्ट आहे, जी इतक्या नॅचरली व्हायला पाहिजे जसं की आपण अ, रोजचं आपण मलमूत्र विसर्जन करताना जसं आपल्याला त्रास होत नाही. अगदी इझिली पास करतो. पण जर त्रास होत असेल, तर आपण बघतो ना, की तो मूळव्याध तर नाहीये ना, मला मूतखडा तर नाहीये ना, युरिन इन्फेक्शन तर नाहीये. ह्या गोष्टी जशा बघितल्या जातात, तसं पाळीमध्ये जर तुम्हाला काही तक्रारी अगदी छोटी, किरकोळ तक्रार जरी जाणवली, तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं असतं. आता हे सतत युरिन इन्फेक्शन होतं, ह्याचं कारण काय? अ, आता खरं तर अॅनाटॉमिकली त्याच्या लोकेशननुसार जर बघितलं तर पाळीची जागा आणि लघवीची जागा अगदी जवळ-जवळ लोकेशन आहे. त्यामुळं एकमेकांचं इन्फेक्शन होणं हे स्वाभाविक आहे. आत्ताच जसं आपण बोललो, की व्हाईट डिस्चार्जचं तक्रार जी खूप कॉमनली जाणवते. तर त्याच्यामुळे देखील वारंवार युरिन इन्फेक्शन होऊ शकतं आणि युरिन इन्फेक्शन असलं, की मग परत व्हाईट डिस्चार्जची तक्रार देखील जाणवू शकते. कारण तिथं थोडं पी-एच बिघडतो आणि पी-एच बिघडल्यामुळं देखील जे बॅक्टेरियाज तिथं वाढू नये याच्यासाठी जो सर्टन पी-एच मेंटेन केला जातो, तो पी-एच जर बिघडला, तर तिथं त्या बॅक्टेरियांची ग्रोथ होते आणि म्हणून ट्रायकोमोनास व्हॅजायनॅलिस सारखे किंवा ईस्ट इन्फेक्शन सारखी तक्रारी महिलांच्यामध्ये खूप कॉमनली जाणवू शकतं. पण असं काही जाणवत असेल, तर सल्ला घ्यावा आणि योग्य उपचाराने ते डेफिनेटली खूप छान पद्धतीनं कव्हर देखील होतं, क्युअर देखील होतं. आणि त्याबरोबरीनं सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे अ, स्वच्छता. म्हणजे प्रत्येक वेळेला शौचाला गेल्यानंतर, लघवीला गेल्यानंतर ती जागा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने फक्त धुवून कोरडी ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं. तिथं जितका ओलावा निर्माण राहणार तितकं ते इन्फेक्शन जे आहे किंवा ईस्ट इन्फेक्शन जे आहे ते वाढण्याची शक्यता जास्त असते. आता जर अलीकडे आपण जर हल्ली पाहिलं तर स्तन आणि गर्भाशयाचे आजार असतील, कॅन्सर असतील, ते मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. तर त्याची लक्षणं काय आहेत एकंदर आणि त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे? आता जसं मी सांगितलं तसं स्तनांच्या बाबतीत खरं तर आफ्टर 30s टू 40s मध्ये प्रत्येक महिलेने हे स्वतः तपासणी केली पाहिजे किंवा डॉक्टरांकडे जाऊन तरी तपासणी केली पाहिजे. जर स्तनांचा आकार वाढलेला आहे किंवा काही गाठीसारखं वाटतंय, टेंडरनेस खूप आहे, अगदी म्हणजे गाडी चालवताना खड्डा आला तरी सुद्धा ते सहन होत नाहीये. तो खड्ड्याचा धक्का सुद्धा सहन होत नाहीये. इथं इतक्यापर्यंत जर वेदना असेल, तर डेफिनेटली तुम्ही त्याचं तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्याबरोबरीनं स्तनांमध्ये होणारे स्तनांमधून सिक्रेशन होतंय का, हे पण पाहिलं पाहिजे. कारण फक्त लॅक्टेटिंग पिरियडमध्ये ज्यावेळेला बाळाला स्तनपान केलं जातं, त्यावेळेला ते दूध येणं हे नॉर्मल आहे. पण त्यानंतरच्या काळामध्ये जर मध्ये-अधे कधी असं दूध येतंय असं वाटत असेल, तर मात्र तपासणी
ही अवश्य केली पाहिजे. आणि अगदी पांढरटच सिक्रेशन असतं असं नाही, काही वेळेला पिवळट, हिरवट असं देखील सिक्रेशन जाणवू शकतं. कधी दोन्ही स्तनामधून जाणवेल, कधी एका स्तनामधून जाणवेल. तिथं तुम्हाला हार्मोन्सची तपासणी किंवा मॅमोग्राफी, सोनोमॅमोग्राफी यांसारख्या तपासण्या सुद्धा गरजेच्या असतात. जेणेकरून काही आजार हे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेथडनीच तिथंच थांबवता येतात. पुढे जाण्याची गरज लागतच नाही. आणि दुसरं आहे की स्तनांचं कधी-कधी टेम्परेचर वाढलेलं असतं किंवा ते गरम लागतात. निपल्स जे आहेत ते आतमध्ये ओढल्यासारखे जाणवतात. तिथं त्वचेचा वर्ण देखील बदललेला असतो. लालिमा तिथं आलेली असते. आणि या सगळ्या जर तक्रारी जाणवत असतील तर डेफिनेटली हे कुठल्यातरी आजाराचं सूचक आहे, हे लक्षात घ्यावं. गर्भाशयाच्या कॅन्सर पर्यंत जाण्या अगोदर आपण त्याच्या अगोदरची येणारी स्टेज जी आहे ती म्हणजे फायब्रॉइड जे युजली दिसतात. तर ते फायब्रॉइड्स जे आहेत हे 3 प्रकारचे असू शकतात. एक ते भित्तिकेमध्ये असतात, काही पेंडुलम सारखे लटकलेले असतात आणि प्रत्येकाची एक वेगळी लक्षणं दिसतात. म्हणजे खूप असं कॉन्स्टंट फ्रिक्वेंट ब्लीडिंग होणं. म्हणजे काही वेळेला असं होतं, की मेनोपॉझल पिरियडमध्ये देखील हे कॉन्स्टंट आणि इंटरमिटेंट ब्लीडिंग होत राहतं, की ज्याच्यामध्ये गाठी देखील असतात. त्यानंतर कमरेच्या खाली पेल्विक रिजनमध्ये सतत जडपणा जाणवतो किंवा दुखतं किंवा काही जे अगदी काय म्हणू आपण फर्टाईल एजमध्ये आहेत, अशा महिलांच्यामध्ये ज्यावेळेला इंटरकोर्स होतो किंवा शरीर संबंध येतात, त्यावेळेला प्रचंड वेदना होतात, पोटात दुखायला लागतं. ह्या जर ॲबनॉर्मॅलिटीज जाणवत असते, तर ह्या देखील एक काय म्हणतो आजाराचे सूचक घंटा आहे आणि हे दिसत असेल तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. पाळीच्या दरम्यान पोटात जर खूप जास्त दुखतंय किंवा ब्लीडिंग पण खूप जास्त होतंय, थकवा जाणवतोय, असं जर होत असेल, तर मात्र जसं आपण पी-सी-ओ-डीचं लक्षात घेतो, तसं एंडोमेट्रियोसिस सारखी जी कंडिशन आहे, ज्याला गांभीर्याने पाहिलं पाहिजे, ती देखील असू शकते. त्यामुळं स्त्री आरोग्याच्या बाबतीत जर बघायला गेलं, तर अशी कुठलीच गोष्ट नाही, की जी "हां, चल जाऊ दे बाबा" असं म्हणण्यासारखी नाहीये. आता गर्भधारणा ज्यावेळेस होते किंवा त्याच्या पूर्वी महिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? गर्भधारणा खरं तर खूप काय म्हणतो आजचा चांगला विषय आहे. कारण आज बघितलं तर प्रिशियस बेबी किंवा पहिले मिनी फॅमिलीज आता ते मायक्रो फॅमिलीजमध्ये आलेले आहेत. म्हणजे हं, 1 हं, किंवा 2च मूल. हं. 2 मुलं पण आजकाल नसतात. पण मग काय म्हणतो त्या बाळासाठीचं जे प्रिकॉशन आहे किंवा आपण त्याची पूर्वतयारी कशी केली पाहिजे? तर अर्थातच शरीराची शुद्धी हं. आणि ती शरीरशुद्धी म्हणजे बीजशुद्धी असते आणि ती स्त्री आणि पुरुष दोघांनीही बीजशुद्धी करून घेणं गरजेचं आहे. हे का करायचं? तर आपल्याकडील जे अनुवंशिक दोष आहेत किंवा माझ्या शरीरामध्ये जे काही दोष आहेत, जे आजार आहेत, ते मी हा प्रयत्न करेन, की मी ते पुढच्या पिढीला देणगी म्हणून नाही देणार. हं. अगदी आपण 100% आपण असं नाही म्हणणार आहे, की पंचकर्म हा एक 100% उपाय आहे, की तुम्ही अनुवंशिक दोष पुढे नाही देणार आहे. पण बीजशुद्धी केल्यानंतर डेफिनेटली येणारी जी प्रोजनी आहे, जे काही पुढची पिढी आहे, ती निश्चित आरोग्यपूर्ण असणार आहे. आणि त्या बरोबरीनं ज्यावेळेला गर्भधारणा होईल, त्यावेळेला 9 महिन्यापर्यंत जी मासानुमासिक वाढ सांगितलेली आहे, बाळाची वाढ, तर त्याप्रमाणे ती औषधं किंवा ते आहार जर आपल्या खाण्यामध्ये असतील, तर बाळाची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीनं होते. फॉर एक्झाम्पल षष्टीबुद्धी 6व्या महिन्यामध्ये बाळाच्या बुद्धीचा विकास व्हायला सुरुवात होते. म्हणजे अगदी 4थ्या-5व्या महिन्यापासून म्हणजे बाळाच्या बुद्धीची वाढ होतेच. ते तेव्हापासून गर्भावस्थेमध्ये देखील स्वप्न पाहतं. इथपर्यंत त्याचे मानसिक डेव्हलपमेंट सुरू व्हायला लागते. अशांमध्ये जर आपण आणखी बुद्धिवर्धक अशी औषधं जर त्या आईला, मातेला खायला दिली, तर ती डेफिनेटली माते थ्रू बाळापर्यंत पोहोचणार आहेत आणि धृती, स्मृती हे वाढवण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी या गोष्टींचा आवश्यक हा उपयोगच होणार आहे. मग त्या दरम्यान आपल्याला जे काही आपलं मूल कसं हवं,
त्या दृष्टीनं पण काय केलं पाहिजे, वाचन, चांगलं वाचन, आपला आजूबाजूचा परिसर तेवढा चांगला पॉझिटिव्ह असणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे अप टू 9 मंथ्स, की जेणेकरून तुम्ही मग नॉर्मल डिलिव्हरी किंवा नैसर्गिक प्रसव होईल ह्या पद्धतीनं काही व्यायाम आहेत ते करणं. बस्ती आहेत, योनी पिचू आहे. त्याच्यामुळे काय होतं की पेल्विक मसलला ती रिजिडिटी आहे ती कमी होते आणि त्यांची मुव्हेबिलिटी वाढते आणि म्हणून नॉर्मल प्रसव होण्याचे चान्सेस आणखी जास्त बळावतात. आता उशिरा लग्न होतात बऱ्याचदा किंवा उशिरा मातृत्व येतं, याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? अ, तसं बघायला गेलं तर आजकाल आपण पाहतोय की करिअर आणि एक स्टेबल होऊन मग लग्न आणि मग मुलांचा विचार असं होतं. पण जेवढा उशिरा आपण लग्नाचा विचार किंवा मुलांचा विचार करणार ना, तेवढं आपले शरीरावरती हार्मोन्सचे परिणाम आपल्याला दिसतात. म्हणजे काय तर ओव्ह्युलेशन प्रॉपरली होत नाही, पाळीमध्ये बदल जाणवतात आणि बीजाची जी क्वालिटी आहे ना, ती क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही बिघडतं आणि मग त्या अशा कपल्सना मग इन्फर्टिलिटी सारख्या तक्रारींना सामोरे जावं लागतं आणि मग त्यातून येणारं ते नैराश्य जे आहे किंवा त्याच्यासाठी करायला लागणारा जो स्ट्रगल आहे तो वेगळाच आहे. मग जर वेळेत म्हणजे खरं तर 30च्या आत हे पहिलं मूल व्हायला पाहिजे. कारण नंतर 30 नंतर ना पेल्विक गर्डल किंवा कमरेचं जे हाड आहे, जिथून नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्य आहे, तर ते नंतर स्टिफ व्हायला लागतं. त्याला रिजिडिटी यायला लागते आणि त्याच्यामुळे त्या पेल्विक मसल्सची पण मूव्हेबिलिटी जी आहे ती कमी होते आणि म्हणून कन्सेप्शन देखील होण्यामध्ये त्रास होतो किंवा कन्सेप्शन झालं तर जेवढं लेट कन्सेप्शन तेवढी ती रिस्की प्रेग्नन्सी असते. आई आणि बाळ दोघांसाठी देखील. मग त्याच्यानंतर त्याच्यात येणारे जे कॉम्प्लिकेशन असतात ते आहे की हायपरटेन्शन असू शकतं किंवा शुगरसारखी तक्रार त्या दरम्यान जाणवू शकते. कधी-कधी थायरॉईडसारखा आजार सुद्धा डोकं वर काढू शकतो आणि मग याच्यामुळे बाळाची जी वाढ आहे, जो विकास आहे, तो कुठेतरी खुंटताना दिसतो. मग IUGR सारखे समस्या आपल्याला जाणवतात आणि त्याच्यामुळं अबॉर्शन किंवा मिसकॅरेजेस देखील जाणवू शकतात. तर हे सगळे तक्रारी ह्या लेट कन्सेप्शनमुळे येणाऱ्या आहेत किंवा उशिरा लग्नामुळं जाणवणाऱ्या तक्रारी तुम्हाला फेस कराव्या लागतात. इट्स बेटर की 30च्या आत हे पहिलं मूल व्हायला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की झोपेचा अभाव आणि चुकीचा आहार, तर याचं महिलांच्या आरोग्यावर जो गंभीर परिणाम होतो, तर ह्याचं बॅलन्सिंग कसं करायला पाहिजे? काय काळजी घ्यायला पाहिजे? आता काय होतं की कधी-कधी लेट नाईट शिफ्ट ड्युटीज असू शकतात किंवा मग आजकाल आहेच मोबाईल स्क्रीन टाईम पण वाढलाय. मग तो सगळ्यांचाच वाढलाय, स्त्रियांच्यामध्ये देखील तो वाढलाय आणि मग त्याच्यामुळे लेट स्लीप होते आणि लेट स्लीपमुळे मेलाटोनिन किंवा कॉर्टिसोल सारख्या हार्मोन्सवरती परिणाम होतो. त्यांचं प्रमाण सिक्रेशन कमी होतं. आणि मेलाटोनिन जे आहे ते पिनियल ग्लँडमधून सिक्रेट होणारं, प्रोड्यूस होणारं घटक आहे, जो की आपली सर्केडियन क्लॉक जे आहे, शरीराचं जे रिदम मेंटेन करणार आहे, ते त्याच्यासाठी गरजेचं आहे. पण जर आपण त्यालाच डिस्टर्ब केलं, तर ह्या दोन्ही कॉर्टिसॉल किंवा मेलाटोनिन तर कमी झाले, तर मग आपल्या जेवणावरती, भुकेवरती देखील परिणाम होतो. भूक सुद्धा अनियमित होते. अर्थात झोप तर नियमित नसतेच आणि मग मूड्सवरती परिणाम होतो. कधी-कधी ब्रेन फॉग सारख्या तक्रारी सुद्धा जाणवतात आणि म्हणून हे स्क्रीन टाईम जेवढं आपण लिमिटेड ठेवू, तेवढं जास्त चांगलं आहे. आयुर्वेदामध्ये 3 उपस्तंभ सांगितलेले आहेत आरोग्याचे. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे आहाराला देखील तितकंच महत्त्व आहे, झोपेला तितकंच महत्त्व आहे आणि ब्रह्मचर्याला देखील तितकंच महत्त्व आहे. हं. त्यामुळं आपला डाएट हा संतुलितच असला पाहिजे. 2 वेळचं जेवणं, तेही ताजं अन्न करून खाणं आणि जे मला गरजेचं आहे किंवा मी ज्या एरियामध्ये राहते त्या भागातला जो पिकणारा घटक आहे त्याच द्रव्यापासून मी माझा आहार हा ठेवला पाहिजे. मग स्त्री आरोग्याबाबतीत जर स्पेसिफिक बोलायचं झालं तर गव्हाचा फुलका, तांदूळ, मुगाची डाळ किंवा दुधी आहे.
कोहळ्याची भाजी आहे किंवा पेठा आहे हे खाण्यामध्ये असलं पाहिजे. शिंगाडा की जो खरंच म्हणजे बऱ्याच जणांना माहिती देखील नाही, पण शिंगाड्याच्या पिठाचं लाडू किंवा त्याची खीर ही देखील अतिशय उपयोगी आहे. म्हणजे मासिक पाळीतल्या सगळ्या तक्रारींमध्ये ते खरं तर खूप चांगलं काम करतं मेंटेनन्सच्या संदर्भाने. आता झोप देखील तितकीच गरजेची आहे आणि म्हणून शास्त्रात सांगून ठेवलंय की निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टिकार्ष बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. म्हणजे झोप ही किती गरजेची आहे तर आपल्या शरीराला पोषण देण्यासाठी सुद्धा झोप आहे. जर आपलं शरीर कृश होत असेल तरी आपली झोप डिस्टर्ब होते. अ, तुमची इन्फर्टिलिटी आणि फर्टिलिटी, पौरुषत्व आणि नपुंसकत्व दोन्ही गोष्टी ह्या झोपेवरतीच अवलंबून आहे. तुम्ही जिवंत असणं आणि मरणं हे देखील झोपेवरतीच आहे. म्हणजे तुमची झोप जर चांगली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनेज होऊ शकतात. जर ती बिघडली तर जे मी सांगितलं आता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच ह्या दोन्ही गोष्टी तिथं होणार आहेत. म्हणजे झोप चांगली आहे तर ज्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळणार आहे. म्हणजे पुष्टी मिळणार आहे, बल मिळणार आहे, वृषता येणार आहे, ज्ञान मिळणार आहे, पण आणि आपण जिवंत देखील असणार आहे. पण झोप जर बिघडली तर ह्या सगळ्या गोष्टी विपरीत घडणार आहेत. म्हणजे शरीर कृश होणार आहे, आपण निर्बल होणार आहोत. जे काय होतो वंध्यत्वासारख्या गोष्टींकडे आपण फेस करणार आहे किंवा एखाद्या गोष्टीचं सारासार आकलन करणं जे आहे ना ते सुद्धा आपल्याकडून होणार नाही. बघा ना, एखाद दिवशी जर समजा तुमची झोप नाही पूर्ण झाली तर दुसऱ्या दिवशी तो माणूस डिस्टर्ब असतो अगदी किंवा मग बरोबर. कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही आणि हे जर रोजच व्हायला लागलं तर अर्थात त्याचा शरीरावरती परिणाम हा होणारच आहे आणि मग यातनं ते हार्मोनल इम्बॅलन्स डेफिनेटली घडणार आहेत आणि एक 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 तक्रारी होतच राहणार आहेत. मॅडम, महिलांसाठी जे फायदेशीर व्यायाम आहेत सर्वाधिक जे उपयोगी आहेत ते कोणते आहेत नेमके? माझं नेहमीच असं म्हणणं आहे की योगासनं, प्राणायाम हे जास्त उपयोगी आहेत रादर दॅन जिम. जिम एक्सरसाइज किंवा वेट लिफ्टिंग हे त्रासदायक ठरू शकतं. स्पेशली गर्भाशयाच्या काळजीच्या दृष्टीने. तर योगासनामध्ये कोणते व्यायाम करू शकता तर सगळ्यात चांगला, फायदेशीर आणि जो घरगुती सगळ्यांना करता येईल असं म्हणजे सूर्यनमस्कार. रोजचे सूर्यनमस्कार अगदी 5 पासून सुरुवात करावी, 25-30 जितकी आपली कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत ते वाढवत न्यावं. त्याने सर्वांगाचा व्यायाम होतो. म्हणजे अगदी पोटावरची चरबी, मांड्यांवरती वाढलेले फॅट्स, शोल्डरवरती वाढलेले फॅट्स हे सगळं तुमचं कंट्रोलमध्ये राहतं आणि पाळीच्या तक्रारी देखील कमी होतात. पीसीओडीसाठी तर खूप अतिशय चांगला असा आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार. त्यानंतर पवनमुक्तासन आहे, शलभासन आहे, विपरीत करणी आहे, सिंहमुद्रा आहे. ह्या अतिशय चांगल्या फायदा देणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त हे जर तुम्हाला जमत नसेल तर योग्य तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली अगोदर ते शिकून घ्यावं आणि त्यानुसार ते व्यायाम प्रकार सुरू करावेत किंवा एखादा योगा क्लास लावून ते करावं. पण फ्लोअर एक्सरसाइज हे जास्त रेकमेंडेड आहे. कुठल्याही हेवी एक्सरसाइज रेकमेंडेड नाहीये. कारण व्यायाम हा अर्धशक्ती व्यायाम करायचा आहे. सर्वसाधारणपणे कपाळावरती आणि काखेत घाम यायला लागला, की समजावं की माझा व्यायाम पूर्ण झाला. आणि प्राणायाम जसं की शीतली आहे, सितकारी आहे, कपालभाती आहे, हे प्राणायाम देखील करावेत. अगदीच काही नाही होत आहे, तर निदान निदान ओंकार म्हणजे खोल श्वास घ्यायचा आणि सोडताना ओम म्हणत ते सोडायचं आहे. हा जरी केला तरी एक पॉझिटिव्हिटी डेव्हलप होते आणि मानसिक ताण कमी होण्यासाठी देखील तो उपयोगी आहे. महिलांनी स्वतःसाठी वेळ काढणं किती आवश्यक आहे, किती महत्वाचं वाटतं? खूपच गरजेचं आहे. कारण तुम्ही स्वतःला स्वतःसाठी जर वेळ दिला, हम्म. तर त्यातून ज्या चांगल्या गोष्टी किंवा ज्या तुमच्या मनावरती जो चांगला परिणाम घडणार आहे ना, त्यातून तुम्ही एक चांगला वेळ कुटुंबासाठी, इतरांसाठी देखील देऊ शकता. त्यामुळे स्वतःसाठी वेळ तर आवश्यकच आहे, मस्ट आहे. बऱ्याचदा काय होतं की फिजिकल अनेक गोष्टीचा एक गैरसमज मनामध्ये असतात की मी डॉक्टरांकडे जाऊ की नको, त्यांना सांगू की नको. तर महिलांनी डॉक्टरांकडे जाण्यात संकोच बाळगू नये, हे कितपत योग्य? म्हणजे काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? अर्थातच महिलांनी किंवा पुरुषांनी किंवा कुणीही खरं तर
आपल्याकडे म्हण आहे ना, की वकिलांनी डॉक्टरांपासून काही लपवायचे लपवायचं नसतं. नसतं. तसं जर तुम्हाला तशा काही शारीरिक तक्रारी अगदी किरकोळातली किरकोळ जरी वाटत असले, हम्म. तरी सुद्धा योग्य वेळी जर त्या गोष्टीचं निदान झालं, योग्य उपचार झाले, तर आपण जे अनावस्था प्रसंग असतात ते आपल्याला डेफिनेटली टाळता येतात. म्हणजे बरोबर. अगदी छोट्या उदाहरणातून सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे हातपाय दुखतायत किंवा थकवा वाटतोय. तर मग मला हा थकवा का वाटतोय? मग माझं डिहायड्रेशन होतंय म्हणून वाटतंय का? की माझं जेवण वेळेत नाही झालं म्हणून वाटतंय? की मला ॲसिडिटी झाली म्हणून वाटतंय? की माझी झोप पूर्ण नाही झाली म्हणून वाटतंय? ह्या गोष्टी अगोदर बघितल्या पाहिजेत. त्यात मग येणारा जो स्ट्रेस आहे, ते पण पाहणं गरजेचं आहे. आणि जर सगळं हे बाबा ओके आहे, तर मग काय बिघडतंय? तर मग माझं पचनच कुठेतरी बिघडलंय, पोट व्यवस्थित साफ होतंय का? गॅसेस होतायत का? ह्या जर तक्रारी वारंवार जाणवत असतील, तर कुठेतरी तुमच्या हाडांची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. मग तिथं व्हिटॅमिन डी तपासलं पाहिजे, B12 तपासलं पाहिजे. डी कमी असेल तर कॅल्शियम कमी पडणार आहे, मग हाडांची झीज होणार आहे. जे की डिजनरेटिव्ह चेंजेस आपल्याला अर्ली डिजनरेटिव्ह चेंजेस पाहायला मिळतात बऱ्याचदा MRI किंवा इव्हन एक्स-रेच्या फिल्म्समध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं किंवा अगदी 30-35तले महिला देखील जिने चढताना कटकुट गुडघ्यातून आवाज येत असतो, बसता उठता आवाज येत असतो. तिथं त्या गोष्टींची कमतरता आहे. हे आपण पाहणंच गरजेचं आहे. आणि अर्थातच घरगुती उपाय काही वाईट नाहीयेत, पण ते उपाय तरी केले पाहिजेत. आणि फक्त एक आहे, की माझं म्हणणं इतकंच असतं, की सब घोडे 12 हा नियम नाही, की सगळ्यांसाठी सगळंच उपयोगी आहे, असं नाहीये. तर तिथं योग्य गोष्टींचं व्यवस्थित निदान करणं आणि त्यानुसार ते ट्रीटमेंट आहे ती करणं. प्रत्येक वेळेला तुम्हाला जे अशी एक भीती पण असते, की डॉक्टरांकडे गेलं की खूप सारं बिल होईल, खूप सारी औषधं दिली जातील आणि बरेचसे रिस्ट्रिक्शन येतील. मग हे पथ्य सांगतील, ते का खाऊ नका, हे करू नका, हे सगळं सांगतील आणि मग हे करायलाच नको किंवा त्यांच्याकडे जायलाच नको. किंवा काही जणींना तर अशी भीती असते, की म्हणजे आमच्याकडे ज्यावेळेला थायरॉइडचे पेशंट येतात ना, तर पाहायला मिळतं, की ही लक्षणं साधारणतः दिसत असतात 3-4 वर्षापासून. वजन वाढणं, चिडचिड होणं, पाळीच्या तक्रारी, झोपेच्या तक्रारी, अंग दुखणं, हाडं दुखणं, आळस, थकवा हे सगळं जाणवत असतं. मग तुम्ही आत्तापर्यंत तपासणी का केली नाही? तर असं असतं, की नाही तपासणी केली आणि त्यात थायरॉइड निघाला तर मला भीती वाटत होती म्हणून मी तपासणी नाही केली. बरोबर. असं होतं. पण ही भीती पुढे जाऊन त्रास देते ना. मग ही मधली जे 2 वर्ष, 3 वर्ष जी वाया गेली, की तपासणीविना आपण अनडायग्नोस्ड राहिलो, तर त्याच्यामध्ये शरीराची किती हानी झाली. त्यापेक्षा तपासणी केली असती, त्याच्यावरती योग्य वेळी, योग्य वेळेत उपचार केले असते, तर केव्हाच त्यातून बाहेर पण पडलं असतं. इतकं वाढण्याची पण वेळ आली नसते. ही गोष्ट कुठेतरी आपल्याकडून चुकते, लोकांकडून चुकते. त्यामुळे गैरसमज किंवा भीती बाळगू नका. डॉक्टर हे तुमचे मित्र आहेत, हे जाणून घ्या. त्यामुळे डॉक्टरांकडे जायला अजिबात संकोच बाळगू नका. जनरली आपण आता बघतो की सोशल मीडियावर असतील किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर असतील, अनेक सल्ले येत असतात. त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे का आरोग्यविषयक गोष्टी? अर्थातच नाही. म्हटलं की सब घोडे 12 हा नियम कधीच सिद्ध होत नाही. हम्म. त्यामुळं एखादी गोष्ट किंवा अमुक-अमुक गोष्टीने हे कमी होतं, असं म्हणून सांगितलं, तर ते पाहिलं त्याची सत्यता पडताळणं गरजेचं आहे, की हे 100 लोकांच्या मध्ये हे रिझल्ट आलेत का? किंवा सगळ्याच्या सगळ्या लोकांना तरी बरं वाटलं का? अहो तसं असतं तर हे शास्त्र आहे. हे म्हणजे एकाच नुसक्यावरती चाललं असतं, तर काहीच डॉक्टरांची आवश्यकता राहिली नसती. किंवा एकच औषध सांगितलं आणि ते प्रत्येक कंडिशनमध्ये चालणार आहे असंही नाही. कारण पुरुषांपेक्षा प्रत्येक मनुष्य हा वेगळा आहे. त्यामुळं त्याला लागणारं औषध देखील वेगळं आहे, त्याची मात्रा वेगळी आहे, त्याचं अनुपान वेगळं आहे, घेतला जाणारा काळ वेगळा आहे. त्यामुळं त्यानुसार तज्ञ व्यक्तींचा निदान सल्ला तरी घ्यावा, की बाबा असं-असं आहे, मी हे करू का? ॲटलीस्ट एवढं तरी करा. आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. तर एक सर्व महिलांसाठी एक चांगला संदेश किंवा काही टिप्स थोडक्यात तुम्हाला सांगता येतील का? अ, खरं तर सगळ्यांना माझं हेच म्हणणं आहे, की ज्यावेळेला आपण हे स्त्री आरोग्यावरती बोलतो ना, त्यावेळेला म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने किंवा सातत्याने का सांगावी लागते, तर त्याची अवेअरनेसची गरज आहे.
का तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मग ते स्वतः स्त्रीकडून देखील होत आहे, ते कधी कधी कुटुंबाकडून देखील होत आहे, कधी कधी समाजाकडून देखील होत आहे, किंवा असं म्हणूयात की प्रत्येक वळणावरती तिला ह्या परीक्षेतून सामोरे जायचं आणि त्यासाठी तिने सक्षम असणं गरजेचं आहे. त्यामुळं स्त्रीत्वामध्ये होणारे बदल म्हणजे अगदी तो मेनोपॉज जरी असेल तरी सुद्धा बऱ्याच जणींना असं होतं की मेनोपॉज म्हणजे माझं स्त्रीत्व संपलं, असं नाहीये. ती खरं तर तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. त्यामुळं तुम्ही त्या दृष्टीने स्वतःकडे बघायला सुरुवात करा, स्वतःच्या आयुष्याकडे बघायला सुरुवात करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कारण जर तुम्ही हे योग्य वेळी गोष्टी सुरू केल्या नाहीत, तर पुढे जाऊन ऑस्टिओपोरोसिटी येणं, हाडांमध्ये दुखावा निर्माण होणं, सांधे दुखणं, हे सगळ्या तक्रारी बट ऑब्वियस येतीलच. पण ते वयाच्या अगोदर तुम्हाला जाणवायला लागते. त्यामुळं संतुलित आहार घ्या, योग्य व्यायाम करा, झोप व्यवस्थित असू द्या आणि मानसिक स्थैर्यासाठी प्राणायामाची देखील जोड अवश्य घ्या. जिथं गरज आहे तिथं तज्ज्ञांचा सल्ला घ्या, डॉक्टरांशी भेटा, मनमोकळेपणाने बोला. कारण मनमोकळेपणाने बोललं ना तरी सुद्धा मनावरचं खूप सारं ओझं कमी होतं अगदी आणि बरोबर. आजार आपले निम्म्यापेक्षा जास्त कमी होतात. आता आमच्याकडे ज्यावेळेला पेशंट येतात ना, त्यावेळेला कितीतरी पेशंट असे म्हणतात की ते असं होतं ना की अगोदर त्रास होत होता, पण आता तुमच्याशी बोलले ना तर माझा निम्मा आजार बरा झाला किंवा आता मला बरं वाटतं. तर हे कुठेतरी झालं पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या मनातल्या गोष्टी बोलणार नाही, ते भावनेनं वाट मोकळी करून देणार नाही, तोपर्यंत आपली घुसमट होतच राहणार आणि घुसमट करून रडत खडत जगायचं की मोकळेपणाने बोलून हसत खेळत आरोग्यदायी जगायचं, हे आता भगिनीच्या हाती. मॅडम, तुम्ही सत्ता मंचावर आलात, आमचा सन्मान वाढवला आणि आम्हाला खूप भरभरून मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सत्ता मंच तुमचा सदैव आभारी राहील. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात डॉक्टर सुषमा पाटील मॅडम आल्या आणि त्यांनी स्त्री आरोग्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपणही आम्हाला ऐकून घेतलं आणि वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. डॉक्टर सुषमा पाटील मॅडम यांना मी पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तत्पूर्वी मंडळी, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एपिसोड जर आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.